नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्हा सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आपला मार्च हप्ता कधी येणार, पैसे खात्यात कधी जमा होणार. काही ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. कोणी म्हणत होतं आज येईल, कोणी म्हणत होतं उद्या येईल. पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम इथे देणारी सरकारकडून मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. माता भगिनींनो, सरकारने आता स्पष्ट निर्णय घेतलेला आहे की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होणार आहे. ही माहिती अधिकृत स्तरावरून समोर आलेली आहे. त्यामुळे आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत. सरकारने टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचे ते निर्णय घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कसे मिळणार. पहिल्या दिवशी काही जिल्ह्यांना पैसे, तर दुसऱ्या दिवशी पुढील जिल्हे, अशा पद्धतीने पैसे इथे वितरित होणार आहे. म्हणजे सर्व जिल्ह्यांना थोड्या थोड्या वेळात पैसे जमा होणार आहे. म्हणूनच जर आज तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर घाबरायची किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न येतो, पैसे कसे येणार. माता भगिनीनो, हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथे जमा होणार आहे. म्हणजे कोणत्याही कार्यालयात जाण्याची तुम्हाला गरज नाही, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, पण पैसे थेट खात्यात जमा होणार आहे. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला कसे कळणार पैसे आले म्हणून. तुम्ही मोबाईलवर SMS येईल, तुमच्या बँक पासबुकमध्ये नोंद दिसेल, ATM किंवा बँकेमध्ये तुम्ही जाऊन पैसे इथे चेक करू शकता. आता नंतर कोणाला पैसे मिळणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणाला पैसे इथे मिळणार नाहीत. काही अटी सरकारने इथे ठेवलेल्या आहेत. आता खालील गोष्टी तुम्हाला इथे पूर्ण करणे इथे गरजेचे आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड आणि बँक खाता लिंक असणे खूप गरजेचं आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न, जे कुटुंबाचे उत्पन्न आहे ना, हे मर्यादित असणे इथे गरजेचे आहे. म्हणजे 2.5 लाखांच्या आत असणे इथे गरजेचे आहे. घरात सरकारी नोकरी तुम्हाला इथे नसावी. जर या अटी पूर्ण नसतील तर पैसे येण्यात अडचण इथे येऊ शकते. आता KYC बद्दल खास सूचना, खूप बहिणींची KYC अजून पूर्ण झालेली नाही. अशा बहिणींनी लगेच बँकेत जाऊन KYC पूर्ण करून घ्यायचे. आधार लिंक तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बँकेची KYC वेगळी असते आणि लाडकी बहिणींची KYC ही वेगळी असते. कारण KYC पूर्ण नसल्यास तुम्हाला जे पैसे आहे ना तिथे थांबू शकतात. आजपासून वितरण इथे सुरू झालेले आहे. सरकारने वितरणाची प्रक्रिया इथे सुरू केलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येतील, काहींना उशिरा येतील, पण सर्व जिल्ह्यांना इथे पैसे येणार आहेत. आता कोणत्याही अफवांवर तुम्हाला इथे विश्वास ठेवायचा नाहीये. ही योजना महत्वाची का आहे. माता भगिनींनो, ही योजना तुमच्या आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. तुमचा घर खर्च, शेती, मुलांचं शिक्षण, रोजच्या गरजांसाठी ही रक्कम खूप उपयोगी ठरते. काळजी करू नका. जर आज पैसे आले नाहीत तर उद्या किंवा पुढील काही दिवसात नक्की येतील. कारण वितरण अजून सुरू आहे. शेवटची विनंती, अशाच अचूक आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण ते तुम्हाला खरी आणि व्हेरीफाईड माहिती जी आहे ना ती इथे मिळत असते. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.